तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरते मायिका दुःखाची जनिती, नाही आदिअंती अवसान। विठ्ठल 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 विठ्ठल। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। एरते मायिका दुःखाची जनिती, नाही आदिअंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट देहू निवासी तुकोबराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयात पाठांतरात असलेला हा अभंग आहे। अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी आजची सेवा कशा निमित्ताने परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने आपल्या या पावन पुनीत भूमीमध्ये गेले अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कण्हेरगाव नाका या पावन भूमीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचे या ठिकाणी या रामकथेचं आयोजन आहे। आणि जय जिजाऊ महिला मंडळ या महिला मंडळींच्या वतीने हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये या रामकथेचं मोठं असं आयोजन आहे। त्या निमित्ताने माझ्या वाटाला आलेली ही कीर्तनाची सेवा आहे। मज पामरा काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी। परंतु या ठिकाणी गेल्याही वर्षी कीर्तनाच्या रूपाने या ठिकाणी येण्याचा योग आला, पुन्हा याही वर्षी कथा आणि आजचे हे हरिकीर्तनाच्या रूपाने या ठिकाणी भगवंताची आपल्याला सेवा करायची आहे। या ठिकाणी उपस्थित समस्त भाविक मंडळी आणि विशेष करून कीर्तन श्रवणाकरता आलेले आमच्या कान्नरखेड्यावरून आत्माराम बाबा आणि आमचे बाबा तुकाराम बाबा हे मंडळी आले, बरेच मंडळी आलेले आहेत। तेव्हा आपण समस्त भाविक मंडळींच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये सुंदर अशा प्रकारचं काही जास्त वेळ लागणार नाही 4 चरणाचा अभंग आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये कीर्तन सेवा आपण करण्याचा प्रयत्न करूया। कारण काय आहे, दररोज तुम्ही कीर्तन ऐकतच आहात, पुन्हा आता कथा पण दररोज ऐकत आहात। तुम्हाला वाटेल आजचं कीर्तन कथाकार महाराजांचंच आहे, इथलेच महाराज आहे, तर कीर्तन किमान 3-4 तास तरी चालेल आहे ना। पण तसं काही टेन्शन घेऊ नका, कारण 4 चरणाचा अभंग एका चरणाला कमीत कमी 1-1 तास लागतो। तर 4ही चरण आपल्याला सोडायचे आहे, पुढच्या वर्षीसाठी अर्ध काही चरण सोडायचं नाही। त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, फक्त 4-5 तासात कीर्तन सेवा। विठ्ठल उपदेश कोणी कोणाला करावा का जो अधिकारी आहे त्याने उपदेश करावा। मग जगद्गुरु तुकोबरायांचा काय अधिकार आहे एकदा आपण जाणून घेऊ। कारण जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार तर फार मोठा आहे महाराज। अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, जसा व्यापकत्व आकाशापेक्षाही व्यापक आहे, अनुरेणूपेक्षाही लहान आहे, आकाशापेक्षाही महान आहे, असं त्यांचं अस्तित्व म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। आपण काल परवा कथेमध्ये पाहिलं की जगद्गुरु तुकोबराय आणि आपल्या जीवनामध्ये काही फार मोठा फरक नाही, सारखाच आहे। परंतु तरीही जगद्गुरु तुकोबरायांचाही प्रपंच होता, तुमचा आमचाही प्रपंच आहे। पण जगद्गुरु तुकोबरायला न्यायला विमान आलं, सदेह ते वैकुंठाला गेले, आपलं मात्र आपलं पैदलच काम आहे। आपल्याला कोण येतं न्यायला, कोणीच नाही ना। म्हणून आपला आणि त्यांच्या प्रपंचामध्ये एवढा फरक आहे। दिसायला जरी सारखा दिसला असला तरी प्रपंचात आणि परमार्थात तर कितीतरी अंतर आहे। आपण ज्याला परमार्थ म्हणतो, खरं म्हणजे तो परमार्थ आहे की नाही हा एक संशोधनाचा विषय आहे। कारण आपण परमार्थ कशालाही म्हणतो, कशालाही परमार्थ। जर आपण एखादी पंगत दिली का म्हटलं आम्ही हा परमार्थच केला, तो काय परमार्थ होतो का? नाही। आम्ही एकादशी व्रत केलं ते परमार्थ झाला, आपण कशालाही परमार्थ म्हणू। परंतु परमार्थ कशाला म्हणावा तर महाराज म्हणतात ज्या परमार्थाला शास्त्र प्रमाण आहे,
वेदाचं प्रमाण आहे, संतांच्या वचनाचं प्रमाण आहे. तो परमार्थ जीवनामध्ये जो साधक करत असेल तो खरा परमार्थ, नाही का? नाहीतर तर मग परमार्थ चालूच आहे, परमार्थ म्हणजे भक्ती आपली चालूच आहे, पण भक्ती करणं चालू आहे, फळ मात्र काहीच नाही, हे ना. तसं होऊ नये म्हणून महाराज म्हणतात का जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार फार फार मोठा आहे. अहो जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगद्गुरु तुकोबरायांनी काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून गेले, नाही का? म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांना यम घाबरत होता. तुकाराम 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 नाम घेता का पेय नाम घेता का पेय धन्य तुको मत धन्य तुको मत धन्य तुको मत जेने तेरा पूजा नाम घेता का पेय नाम घेता का पेय तुको मत धन्य तुको मत धन्य तुको मत तेरे गेला तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबरायांचं नाव घेतलं तर यम थरथर कापत होते. हा अधिकार तुकोबरायांचा होता. अनेक उपमा देऊन सांगता येतील का तुकोबरायांचा अधिकार फार फार मोठा होता. मायबाप, ज्या देवाला आपण आपलंसं करायला निघालो ना, तो देव सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांची पूजा करायचा आदराने. जया पूजिले आदरे पांडुरंगे, नाही का? आदराने पूजा करायचं असे तुकोबाराय आहेत, अधिकार संपन्न आहे ते तुकोबाराय. तुम्हाला आम्हाला सांगतायत की बाबा रे, का जीवनामध्ये तुम्हाला सुखी समाधानी व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, काय करा? भगवंताची प्राप्ती करून घ्या. तर महाराज आम्हाला सुखी व्हायचंय, आम्हाला सुखी व्हायचंय, सुखी होण्याकरता मार्ग सांगा ना. तर महाराज म्हटलं तेच तर सांगतोय ना, सुखी होण्याकरता तुम्ही काय करा? देवाची प्राप्ती करा. ओ महाराज, आम्ही सुखाची प्राप्ती विचारतोय, देवाची नाही. आम्ही तुम्हाला सुख सुख विचारतो, सुख देव नाही, देव. कारण देवाचा सुखाचा काय संबंध? जे देवाच्या मागे लागले ते पिसे झाले, मग त्यांना काही सुख मिळालं का? नाही ना. आम्हाला सुख पाहिजे, सुख. तर महाराज म्हणतात तुम्ही सुख मानता तरी कशाला? सुख कशामध्ये मानतो आपण? प्रापंचिक जीव सुख कशात मानते हो? ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. खायला प्यायला ल्यायला व्यवस्थित असलं म्हणजे ते सुखच सुख. बंगला गाडी नोकर चाकर हे असला का सुख असतं. ज्याच्याकडे संपत्ती आहे, सत्ता आहे, तो सुखी, बरोबर आहे ना? पण असं नाही होत. महाराज म्हणतात या प्रपंचातलं सुख जे आहे ना ते नश्वर आहे, कधीतरी संपणार आहे, ते काही चिरकाळ टिकणार नाही. तुम्हाला प्रपंचातली सत्ता आहे, तुम्हाला वाटतं सत्तेचं सुख आहे, पण सत्तेचं सुख किती दिवस? 5 वर्षापर्यंत. फार झालं पुन्हा निवडून आले तर 10 वर्षापर्यंत. पण जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच त्या सत्तेचं सुख. सत्तागिरी कोण ओळखते का? तुम्ही झोपले नाही ना एवढं लवकर? म्हणजे सत्ता संपली कोणी ओळखते का? समजा आता कीर्तनकार महाराज असतील, कथाकार महाराज असतील, त्यांना महाराज 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 सगळे म्हणतील, पण कुठपर्यंत? 2 तास कीर्तन होईपर्यंत. कीर्तन झाल्यावर मग महाराज म्हणणार नाही का? अहो, जोपर्यंत आपल्याकडे सत्ता आहे तोपर्यंत तुम्हाला मान आहे, पण सत्ता संपली मान गेला. तसं संपत्ती आहे, जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे तोपर्यंत तुम्हाला त्या संपत्तीचं म्हणजे धन आहे तोपर्यंत तुम्हाला धनावाला धनवंता लागी सकळ मान्यता असे जगी, तोपर्यंत मान आहे. पण त्या धनाची किंमत निघून गेली. समजा तुमच्याकडे
2-2 हजाराच्या अशा 20-25 अशा गड्ड्या आहेत पडलेल्या. लोक तुमच्याकडे पाहतील व गुलाबी गुलाबी 2000च्या नोटा दिसतच तर नव्हत्या पण तुमच्याकडे दिसून राहिल्या. पण लोक तुमच्याकडे पाहतील, तुमच्याकडे अपेक्षा करतील घेण्याची, पण कुठपर्यंत जोपर्यंत मोदी साहेब त्या नोटा बंद करत नाही तोपर्यंत. त्यांनी त्या नोटा बंद केल्या का ते धन तुमच्याजवळ असून काय उपयोगाचं आहे का? काय उपयोगाचं आहे का? अहो त्यांनी ते नोटा बंद केल्या, समजा 2000च्या 500च्या नोटा बंद केल्या. तुमच्याकडे किती गरगंज पैसा पडेल असेल तर काय उपयोग आहे का त्या पैशाचा? हो नाही काय म्हणानं? काही कामाच्या आहेत का? नाही. मग काय कामाच्या आहेत त्या? चुलीत जाळायच्या नाही तर नदीत फेकून द्यायच्या, दुसऱ्या काय काम पडते? पण जोपर्यंत त्या धनावर म्हणजे ते धन जे आहे ते धन तुमच्या जवळ आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. पण एकदा का त्या धनाची किंमत गेली का मग त्यालाही किंमत राहत नाही. सत्ता आहे तोपर्यंत किंमत, नाहीतर नाही. तसं या प्रपंचामधलं सुख हे ना घटत जाणार आहे, वाढत जात नाही, घटत जातं. म्हणून प्रपंचामधलं सुख तुम्ही मागूच नका. तुम्हाला जर खरं शाश्वत सुख लागत असेल, अवीट असणारं सुख लागत असेल तर अवीट असणारं सुख आहे ईश्वर. मग तुम्हाला खरंच सुख लागत असेल तर महाराज म्हणतात सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. आता पायच वळत नाहीत आमचे, पण महाराज म्हणतात तुम्हाला सुखरूप व्हायचं आहे ना, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. चुकून का होईना पण एकदा तरी पंढरपूरला जा, मग तू अवघाची सुखरूप. काय आहे होती तो अवघाची सुखरूप होण्यासारखं? काय त्या पंढरपुरामध्ये? महाराज म्हणतात पंढरपुरामध्ये काय नाही, पंढरपुरामध्ये माझा देव आहे. देव आहे म्हणे, हा कोणता देव आहे म्हणे? माझा तिथं पांडुरंग परमात्मा आहे. अरे म्हटले तो पांडुरंग परमात्मा काय सुखरूप आहे का? तर अरे एक प्रमाण नाही सांगता येतील, असे कितीतरी प्रमाणातून सांगता येईल का पांडुरंग परमात्मा हा सुखाचा आगर आहे. सुख स्वरूप तर आहे पण सुखाचा आगर म्हणजे त्याच्यापासून सुख उत्पन्न होते, असं सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. किती प्रमाणे देता येतील? माझ्यापेक्षा इथं बसलेले बहुश्रुत मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, आमचे रामेश्वर महाराज आहेत, आमच्या बाहेरगावरून महाराज आलेले आहेत. यांना सगळ्यांच्या पाठ आहेत की कितीतरी प्रमाणाने सांगता येईल का भगवंत हा सुखस्वरूप आहे. व असा सुखस्वरूप असणारा भगवंत तुम्ही काय करा जीवनामध्ये आपलासा करा अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघा, आपुला तो एक देव करो निघा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघा, आपुला तो एक देव करो निघावा. तेने बिना जीवा सुख नोए, तेने बिना जीवा सुख नोए, वीरते माईत दुःखाची जन, वीरते माईत दुःखाची जन. तेने बिना जीवा सुख नोए, तेने बिना जीवा सुख नोए, यरते माईत दुःखाची जन, यरते माईत दुःखाची जन. आपुला तो एक देव करो निघावा, तेने बिना जीवा, तेने बिना जीवा सुख नोए. आपुला तो एक देव करो निघावा, तेने
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून तुम्ही काय करा, सुखच मिळवायचंय ना. आता एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आपण इथं येऊन बसलो, झोपेचा त्याग करून आलो. यायची इच्छा नव्हती पण तरीही आलो. एवढ्या कडाक्याच्या थंडीत जर आपण इथं येऊन 2-2.5 तास बसत असू तर कशा करता येऊन बसलो माहित आहे ना. का आपल्याला माहित आहे का आपण प्रपंचामध्ये दुःखी आहोत, कष्टी आहोत, पण आम्हाला सुख मिळावं म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन बसलो. सांगा ना सुखाचा मार्ग. महाराज म्हणतात सुखाचा मार्ग एकच आहे का, तो आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव आपलासा करा, म्हणजे देव आपलासा केला का तुम्हाला सुख मिळेल. महाराज तो देव सुख देईल का आम्हाला? खरंच देतो ना महाराज. सुखरूपायसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा जो. महाराज तुम्ही म्हटले की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एक वचनी शब्द वापरला. मग एकच का देव आम्ही आपलासा करावा? महाराज म्हटले का तुम्हाला जर खरं सुख लागत असेल तर 33 कोटी जरी देवांगण असलं ना, तरी या 33 कोटी देवांगणापैकी सगळ्यात मोठा असणारा देव जर कोणता आहे तो पांडुरंग परमात्मा. बढिया माझा पांढरीराव, तो या देवांचाही देव. हो, तो सगळ्या देवांचा देव आहे, म्हणून तो सुखाचा आगर आहे. आणि तुम्ही त्याला जीवनामध्ये आपलंसं करा. बरं ठीक आहे महाराज, त्याला आम्ही आपलंसं करू, पण समजा नाहीच केलं आपलंसं देवाला, तर मग तेने विन जीवा सुख नोहे. हो, त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुख मिळणार नाही. का हो महाराज? देवच आपलासा करावा लागतो. देव सोडून दुसरं काही केलं तर जमत नाही का? महाराज म्हणतात देव सोडून दुसऱ्या कोणाच्याही माग लागाल तर ते सगळे काय आहेत? माईक आहेत. माईक म्हणजे नश्वर आहेत, मायेने ग्रस्त आहेत. आता मायेने जे जे ग्रस्त आहे ते सगळं दुःखाला कारणीभूत आहे. फक्त ईश्वरच असा आहे का तो मायातीत आहे. हो, मायेने त्याला स्पर्श केला नाही, म्हणून तो मायातीत असल्यामुळे त्या ईश्वराला तुम्ही आपलंसं करा. नाही जर केलं, ईश्वर सोडून जर इतरांच्या मागं लागला तर सगळं तुम्हाला दुःख भोगावं लागेल अभंगाच्या दुसऱ्याच्या. येरते माईक दुखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. येरू म्हणजे देवा वाचून इतरत्र जे काही आहे ना ते सगळं माईक आहे, दुःखाला कारणीभूत आहे.
हो, देवाला सोडून जेही काही आहे हा प्रपंच सगळ्यात दुःख स्वरूप आहे. या संसारातले विषय सुद्धा दुःख स्वरूप आहेत. हो, हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजड जैसे का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. या प्रपंचामधले विषय कसे आहेत? हो, रोहिणीच्या मृगजळाप्रमाणे आहेत. जसं हरिण त्या मृगजळाच्या पाण्यामागं धावते ना, त्याला वाटतं पाणी मिळेल पाणी मिळेल पाणी मिळेल, पण पाणी तर काही मिळत नाही. पाणी 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 करता करता मरण पावते, पण त्याला काही पाणी मिळत नाही. जसं की माणसाला असं वाटतं प्रपंचामध्ये आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा मिळेल, आयुष्य संपत जातं पण त्याला काही सुख मिळत नाही. मिळते का सुख? असं वाटतं बालपणात सुख मिळेल, बालपण संपलं तारुण्यात सुख येईल, पण तारुण्यातही सुख येत नाही. पण तारुण्य संपलं असं वाटलं का मग म्हातारपणात तरी सुख येईल, पण म्हातारपण तर मग तुम्हाला माहीतच आहे म्हातारपणामध्ये सुख येतं का दुःख येतं? साठेची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी, वस वस लागे पाटी त्याला म्हातारा म्हणती, नाही का? मग वसवस पाठी मागं लागतं. इथंच बसले तुम्ही, उठा इथून. इथंच बसायचं होतं का? म्हणजे वसवस पाठी लागते. मुलं धड बोलत नाहीत, नातवंड धड बोलत नाहीत, मग म्हातारपणात सुख आहे का? असं हो नाही काही म्हणत जा फक्त. म्हणजे मला वाटतं तुम्ही आहात अजून जागे. हो, चला मग नाही मिळत सुख कितीही प्रयत्न करा तरी संसारात सुख मिळत. आपल्याला वाटतं आपल्याला सुख मिळालं म्हणून. असं वाटतं का बस आता हे एवढं दुःख आपल्या जीवनातलं गेलं का पुन्हा आणखीन सुख येईलच, पुन्हा हे एवढं दुःख गेलं का पुन्हा सुख येईल. पण सुख आल्यासारखं करतं आणि दुःख मात्र कायमचंच बसून असतं. जसं की एक दृष्टांत सगळ्यांच्याच माहितीत आहे, बहुतेक ऐकलेला असेल, पण मला आठवलं आता सांगते. आपल्याला वाटतं का सुख पाठीमागच्या दारातून पुन्हा परत आलं का दुःख समोरच्या दारातून निघून गेलं, पण तसं कधी होत नाही. आपल्याला वाटते सुख आलं आलं, पण ते आलं आलं म्हणता म्हणता हातचं कधी निघून जाते ते कळतच नाही का. तसं आयुष्य माणसाचं निघून जातं. आजोबा आजी दोघं जण घरी राहत होते. राहत असताना एक दिवस पाहुणे आले. पाहुणा आला म्हणून आजीच्या ओळखीचं नाही ना आजोबाच्या ओळखीचं नाही, पण आजीला वाटलं आजोबाच्या ओळखीचे असतील, आजोबाला वाटलं आजीच्या ओळखीचे असतील. पण आता पाहुण्याने राहावं तरी किती दिवस राहावं पाहुण्यानं? किती दिवस अंदाजे? 4 दिवस, 5 दिवस, 15 दिवस, पण 1.25 महिना. एखादा पाहुणा 1.25 महिना जर घरी राहिला तर स्वाभाविक आहे ना का घरची माणसं म्हणतील ना काय पाहुण्याला गावाला जायची काही इच्छा आहे की नाही. मग शेवटी एक दिवस आजोबाने विचारलं आजीला, म्हटले पाहुणे किती दिवस राहणार आहे? त्या आजी म्हटली पाहुणे किती दिवस राहणार आहेत म्हणजे मीच तुम्हाला विचारत होते हे पाहुणे किती दिवस राहणार आहेत. मग काय झालं? हे पाहुणे तुझ्या ओळखीचे नाही, तुझ्या माझ्याही नाही, दोघांचे पाहुणे ओळखीचे नाही. मग पाहुणा तर 1.25 महिना झाला घर ठेवून बसला. विचारलं पाहुण्याला का घरी जायचं काही नाव घेऊ, कुठून आले तुम्ही, काय आले? तर म्हणे आमचं काय म्हणे जिथं पोट भरलं ते आपलं गाव म्हणे, ते आपलं घर. हो, जिथं मग कामाला आलो ते आपलं घर. काय करणार आता? अहो म्हटले काही तुमचे घरी मुलं बाळ वाट पाहत असतील म्हणे, तसं काही चिंता करू नका, तुम्हाला त्यांची काळजी वाटत असेल तर त्यांनाही बोलवून घेऊ. म्हणजे यांची जायची सोय नाही आणि त्यांना आणखीन बोलवून घेऊ म्हणतो. पण म्हटले आता म्हातारा म्हटले हे तर गेलं पाहिजे, पण म्हातारे फार हुशार होते बरं का. आजोबा हुशार. आजोबा म्हटले हे तसं काही जाणार नाही, आपल्याला युक्ती लढवा लागेल म्हणे. आता म्हणून का म्हणे मी तुला म्हणे जर असं बोलल म्हणे, मग तू भाजीत मीठ थोडा जास्त टाक आणि 2 शब्द अगाऊचं बोलल जेवायला बसलं म्हणजे का तू काय कर मग मलाच बोलताना असं तसं जसं 2-4 शब्द शिल्लकची बोल, मी काठी घेईल आणि तुला मारल. ती म्हणजे जास्त जोरात नका मारू कारण का आता म्हातारा माणूस कंबर बिबर लचकून जाईल म्हणे, भाकर करायची पंचायत पडल, पाहुणा राहील जाग्यावर ना आपलं खाण्याचे वांदे. त्यामुळे तसं ते चिंता नको करू म्हटले, मी तुला मारणार नाही पण मी तुला मारल्यासारखं करेल आणि तू रडल्यासारखं कर. ठीक आहे म्हणे. चला ठरलं दोघांचं. असं जेवायला बसले, संध्याकाळ झाली. या पाहुणे जेवायला म्हटलं का या म्हणायच्या आधी पाहुणा हजरच असायचा. जेवायला बसले, भाजीत मीठ कमी जास्त झालं, थोडंसं दोघांची बातचीत झाली. म्हाताऱ्याने दिवा विजवला आणि 2-3 म्हटले दिवाई विजवला आताच. मग 2-3 काही शिव्या दिल्या म्हाताऱ्याने आणि जोरात बोलायला लागला.
बोलायला लागल्यानंतर म्हातारी म्हटले, बाई मी आहे म्हणून तुमचा संसार आजपर्यंत टिकला, चालवला, दुसरी असती तर निघून गेली असती, अशा तरी 5-6 झाल्या असत्या. ते म्हातारी जशी आगाऊ बोलली म्हणून त्या म्हाताऱ्याने काय घेतली, काडीनं मारायला लागला. ते तिथंच एक भांड्याचं घर होतं, भांड्याच्या घरात दाळकण काडी मारली. तशी म्हातारी बाहेर पळून गेली आणि जोरजोरात मेली ओ माय, वाचवा ओ माय, मेली ओ माय. भांडण चांगलं जुंपलं, रडायला लागली जोरजोरात. पाहुण्याला वाटलं कसं बसतं, 2च भाकरी खाल्ल्या फक्त, आणखीन 2 खाऊ द्यायच्या होत्या आणि मग म्हाताऱ्यानं भांडण उभं करायचं होतं. पण जाऊ द्या म्हटले, ह्या 2 खाल्ल्या ह्या तर झाल्या, पण दुसऱ्या 2 खायच्या नादी लागलं तर 2 भाकरी नाही 2-3 काठ्या खा लागतील म्हणे. आता आपल्याला गेलं पाहिजे म्हणून तो बाहेरच्या दरवाज्यातून निघून गेला. आणि तो गेल्यानंतर बराच वेळ झाला, पाहुणा घराच्या बाहेर निघून गेला, परत आला नाही. हे पाहिलं. मग अर्धा-1 तास होऊन गेला, पाहुणा काय अजून परत आला नाही. शेवटी म्हातारी पाठीमागच्या दारातून घरात आली आणि समोर बैठक होती, बैठकीत जाऊन बसली. त्याच्या पाठीमागून म्हातारं आलं. म्हातारं म्हटलं का ग पाहुणा, म्हणे गेला. बरं झालं गेला म्हणे, बरं झालं युक्ती लढवली, नाहीतर म्हणे आता हा पाहुणा काही जात नव्हता, 1.25 महिना झालं जायचं नाव घेत नाही, बाकीचे पाहुणे घरी बोलवून घेत होता, आता बरं झालं की नाही म्हणे जमलं. पण म्हातारी म्हणते पण मी युक्ती लढवली, मी रडल्यासारखं केलं म्हणूनच तो गेला की नाही, तुम्ही किती मारलं असतं, मी रडलीच नसते, त्याला वाटलं असतं काय म्हातारीला लागत नाही, मग जात होता का म्हटलं तो. पण आजोबा म्हटले तू रडल्यासारखं केलं हे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी कसं तुला मारल्यासारखं खोटं केलं आहे की नाही. जर मी खरंच काठी मारली असती तर काय हाल झाले असते. तेवढ्यात तो पाहुणा परत आला. त्या पाहुण्याला असं वाटलं खरं म्हातारी गचकली का काय, लोक बिग जमा झाले का काय, एकदा पाहून घेऊ आपण डोळ्यानं आणि मग चाललं जाऊ म्हणून म्हाताऱ्याचं आणि त्या म्हातारीची गोष्ट ऐकण्याकरता पुन्हा पाहण्याकरता त्यांना जेव्हा तो परत येतो, पाहुणा परत येतो, तर ह्या दोघांच्या चर्चा चाललेल्या. याने कमरेवर हात देऊन पाहिलं, वा रे वा म्हणे मस्त आहेत दोघीच्या दोघे. आपल्याला पळवून लावण्यासाठी यांनी ही युक्ती लढवली म्हटले. पण म्हणे आता हे जसे हुशार आहे तसं आपण काय कमी हुशार आहो का. आपणही 12 गावचं पाणी पिऊन आलेलो आहोत. ते समोरच्या खोलीमध्ये 2 जण चर्चा करत होते. मी कसं मारल्यासारखं केलं, तो म्हणता मी कसं रडल्यासारखं केलं. हळूच पाहुणा आला. हळूच पाहुणा येऊन म्हणतो मी कसं गेल्यासारखं केलं. विठ्ठल सिद्धांत एवढा सांगायचा होता मला का सुख जसं हा पाहुणा बाहेर पाठीमागच्या दारातून आला, पुन्हा म्हटलं बाहेरच्या दारातून गेला, तसंच प्रपंचामधलं सुख सुद्धा आहे. आपल्याला वाटतं ते आलं पण एका पाठीमागच्या दारातून आलं का समोरच्या दारातून कधी निघून जातं कळत नाही. म्हणून प्रपंचामध्ये सुखच नाही. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हाव भरी होऊ नका. हो, प्रपंचात सुखच नाही तर मग सुख मिळेल तरी कसं काय. आणि प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा आपण जो प्रयत्न करतो ना, तर त्या सुख शोधण्याचा त्या प्रपंचामध्ये प्रयत्न करतो का ज्याच्यात सुखच नाही. जिथं जी वस्तू नाहीच ती तिथं सापडणार कशी सांगा बरं. सापडेल का, नाही ना. तसं आजीची चाबी हरवली घरी, घाईघाई निघाली कीर्तनात, येऊन बसली. कीर्तनात बसली, कीर्तन संपत आलं तरी म्हातारी जायचं नाव घेत नव्हती आणि तिच्या तिथं काहीतरी शोधत बसली. शेवटी जाता जाता म्हटलं सगळेच गेले, आजीला कीर्तन बरंच आवडलं वाटते. म्हटलं आजी सगळे कीर्तन ऐकून घराकडे निघाले आणि तू बसलीची तर काय शोधतेस एवढं. ती म्हणे ताई काय सांगू तुम्हाला, माझी चाबी हरवली. म्हटलं चाबी कुठं हरवली. म्हणे परवाच्या दिवशी नदीवर धुणं धुवायला गेली होती, तिथं चाबी हरवली. मला वाटलं आता वेळ आहे, तिथं बसल्या बसल्या शोधाव. आता नदीवर जर चाबी हरवली तर ती कीर्तनाच्या मंडपात सापडेल का, ती कुठं शोधावी लागेल, नदीवरच ना. तसं सुख जर प्रपंचात नाहीच आहे तर मग प्रपंचामध्ये सुख शोधून उपयोग काय, आयुष्य वाया जाईल.
पण सुख मिळणार नाही. महाराज म्हणतात या प्रपंचामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख नाही. मग तुम्ही काय करा, या प्रपंचामध्ये तुम्ही फक्त देव आपलासा करा. देव आपलासा जर केला ना तर सगळं सुख तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर तुमची वाया येरझार होईल. विठ्ठल मला सांगा, मरताना कसं काय सुख होईल हो? की ज्याला 2 तास 2.5 तास कीर्तना करता घर सोडावं वाटत नाही, त्याला कायमचं घर सोडावं वाटेल का? का चला ना, सप्ताह चालू आहे, आजचा 4था दिवस आहे, आजचा 5वा दिवस आहे, तुम्ही काही म्हणणार आहो, पण आपल्याला काही घर सोडत नाही. घर सोडत नाही का आपण घराला सोडत नाही? सांगा बरं. आम्हाला काही आमचं घर सोडत नाही. तुम्हाला तुमचं घर सोडत नाही का तुम्हीच घराला सोडत नाही? आपणच घराला चिटकून बसलो आहोत. म्हणून महाराज म्हणतात का ह्या प्रपंचात कोणीही सुख देत नाही, आधी नाही अंती नाही. पण काय झालं, माणसाचं मायेने भुरळ पाडल्यामुळे काय झालं का खऱ्या ईश्वरापासून मनुष्य दूर गेला आणि नको असणाऱ्या जीवामध्ये जीव गुंतून गेला. का त्याला प्रपंच ईश्वर सोडून सगळे त्याला आपले वाटतात. मायेने झडप अशी घातली का त्या जीवाला ईश्वर सोडून सगळे आपले वाटतात. जसं की त्याला वाटतं का हे घर माझं आहे, शेतीवाडी माझी आहे, बँक बॅलन्स माझं आहे, हे नोकर चाकर मुलं बाळ पत्नी हे सगळे सोयरे आप्तजन सगळं हे माझं आहे. पण वास्तविक पाहता हे आपलं यशातलं काही नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, तू माझं म्हणत पण सार नासिवंत, करोनी पहा विचार, करोनी पहा विचार. अरे तू माझं म्हणतो पण सगळं नाशिवंत आहे. तू कितीही प्रयत्न कर पण तुझ्यासोबत काही येणार नाही बाबा. म्हणून तू एक कर, तुझ्यासोबत तुझं असणार हो आयुष्याच्या शेवटी तुला आपलंसं करणारा असा ईश्वर तू आपला करून घे. म्हणून या जगतामध्ये आपलं कोणीही नाही. कळलं महाराज आता आम्हाला, आमचं कोणी नाही. कळालं? हे कळत नव्हतं म्हणूनच भगवंताने तर कोरोना काळामध्ये तो विषाणू म्हणजे तो एक विषारी जंतू पाठवला होता ना तो कोरोना. त्या काळात आपल्या लक्षात आलं का आपलं कोणी नाही. त्यावेळेस सगळे राहिले दूर. मग त्यावेळेस एकच होता तो ईश्वर आपला. मग देवा तुझ्याशिवाय कोणी मला वाचवणार नाही. अशा प्रकारे अनेक उदाहरणं देता येतील का प्रपंचात तीळ मात्र सुख नाही. चला मग आता काय करावं तर देव आपलासा. ठीक आहे महाराज, आम्ही आता देवही आपलासा करू, प्रपंचामधला आता आम्ही लक्ष बाजूला काढू, पण आम्हाला सांगा ना तो देव कसा आहे, त्याला प्राप्त करण्याकरता काय साधना करावी लागते ते तर सांगा. अभंगाचे 3ऱ्या चरण.
अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। तो भगवंत अविनाशी आहे, अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी। तो अनेक रूपामध्ये अनेक नावामध्ये नटलेला आहे आणि त्या अनंत रूपामध्ये अनंत नावामध्ये नटलेल्या भगवंताला आपलंसं करा। त्याला जर तुम्ही आपलंसं केलं नाही, त्याला जर तुम्ही विसरले ना, तर मग मात्र तुम्हाला सोडवणारं कोणी नाही। कारण तुम्ही त्याला विसरलात का मग मात्र तुम्हाला 84 लक्ष येऊनी फिराव्या लागतील। का? कारण विसरली तया थोर झाली पचतीला खाली 84 पचतीला खाली 84 हे पटतील खाणी 84 पटतील खाणी 84 विसरले तया थोर झाली हानी। विसरले तया थोर झाली हानी। पचतीला खाली 84 पचतीला खाली 84 पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84। तुम्ही जर भगवंताला विसरले तर 84 लक्ष येऊनी फिराव्याच लागतात। ते तुम्ही होई म्हटलं नाही म्हटलं काही म्हटलं तरी तुम्हाला फिराव्या लागतील। एका येऊनी कोटी कोटी फेरा मग लाभे वारा मनुष्य जन्मा, असंही या ठिकाणी एवढं तुम्हाला फेऱ्या माराव्या लागतील। आणि मग ते 84 लक्ष येऊनी फिरत असताना काही सुख मिळणार नाही। त्या 84 लक्ष येऊनी फिरत असताना दुःखच दुःख आहे महाराज। मग त्याच्यामध्ये किती जन्म घ्यावे लागतील, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा। हे सगळं फिरून आल्यानंतर मग कदाचित तुम्हाला पूर्वकर्मानुसार मनुष्य जन्म मिळाला तर मिळाला, पण त्याही मनुष्य जन्मामध्ये संगत चांगली भेटली तर ठीक, नाही भेटली तर पुन्हा आणखीन तोच प्रवास आहे। म्हणून मायबाप आपण काय करावं तर अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश स्वरूप असणाऱ्या भगवंताला आपण आपलंसं करावं। तो काय करतो? अविनाश करी आपुलिया ऐसे, तो आपल्याला त्याच्यासारखं बनवतो। आणि पण कधी? लावी मना पिसे गोविंदाचे, मनाला पिस लावावं लागतं। पिस म्हणजे वेड लावावं लागतं। ज्याला भगवंताचं वेड लागलं की नाही, ज्याला भगवंताचं वेड लागलं, लोक त्याला काय म्हणतात, हे पिस आहे, हे आमच्या घरचं पिस आहे। उठलं का निघालं मंदिरात, उठलं का निघालं मंदिरात, घेतला टाळ बस गेले हरिपाठात, घेतला टाळ गेले दिंडीत, घेतला टाळ गेले पंढरपूरला। यांना काय लागलं? पिस म्हणजे वेड लागलं म्हणतात की नाही? ए पिसे माणसं। आमच्या कुळी नव्हते आईचे, आमच्या कुळी नव्हते आयसे, आमच्या कुळी नव्हते आईचे, आमच्या कुळी नव्हते आयसे। हेच पिसे निवडले, हेच पिसे निवडले, हेच पिसे निवडे, हेच पिसे निवडे, हेच पिसे निवडे, हेच पिसे निवडे। आमच्या कुडी नव्हते ऐसे, हेची पिसे निवडले। हे कैसे पिसे निवडलं म्हणतात? हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये हिरण्यकश्यपूच्या पोटी एक भक्त प्रल्हाद बाळ जन्माला आला। हिरण्यकश्यपूनं कधी त्याला चांगलं म्हटलं का सांगा बरं? हे वेड, हे पिस, हे कसं काय इथं जन्माला आलं विचार करत होता। तसे हिरण्यकश्यपू आताही काही कमी आहेत असं काही नाही, काही बरेच आहेत का ते देवाचं अस्तित्व अजिबात मानत नाहीत। त्यांना काही लोक नास्तिकही म्हणतात का त्यांचं असं म्हणणं आहे का देव या जगात नाहीच आहे, मुळी असता तर दिसला असता, पण देव काय दाखवण्याची वस्तू आहे का? देव पहावयासी गेलो देवची होऊनी ठेलो, देव दाखवता येत नाही, देव अनुभवण्याची वस्तू आहे। जसं पेढा आहे, पेढा गोड आहे की नाही? पेढा कधी खाल्ला नाही का? पेढा गोड आहे
पण त्या पेढ्यातली गोडी दाखवता येते का आपल्याला? पेढ्यातली गोडी ही अशी अशी गोडी आहे बघ, दाखवता येते का? नाही. मग तर पेढा गोड आहे हे समजण्याकरता काय करावं लागतं? पेढा खावा लागतो. तसं ईश्वराशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हा कळतं ईश्वर आहे. पण ईश्वर आहे, पण आपण ईश्वर आहे हे मानत नाही. पण एक सांगू, ईश्वर आहे मानलं तरी त्याचं अस्तित्व आहेच, तुम्ही नाही मानलं तरी त्याचं अस्तित्व आहेच, त्याचं काही अस्तित्व कमी होत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? मनुष्य जन्मामध्ये येऊन तुम्हाला एकदा मिळालेला हा मनुष्य जन्म, याची सार्थकता कशा प्रकारे करायची आहे हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवाचं अस्तित्व मानणारा व्यक्ती जो आहे ना, तोही एक दिवस त्याच्यापर्यंतच पोचणार आहे, आणि जो मानत नाही देव तोही त्याच्यापर्यंत एक दिवस जाणार आहे. कारण काय? त्याच्याशिवाय या सृष्टीत काहीच नाही. चाले हे शरीर कुणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. त्याच्याशिवाय ही सृष्टी चालत नाही. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, तर मग तुमचं आमचं काय केव्हा आहे, नाही का? म्हणून महाराज म्हणतात, आपण आलोच आहोत इथं, आता आलेच आहोत ना, आता पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही. आता मिळाला, कर्मधर्म संयोगाने आपल्याला चांगली बुद्धी आहे, दुसरं म्हणजे आपल्याला चांगली संगतीही दिली, आणि तिसरं म्हणजे संगती दिली आणि आपल्याला भगवंताने वेळही दिला. ज्यांच्याकडे वेळ नाही दिला भगवंतानं, ते आता फोटोमध्ये चिटकलेले आहेत. त्यांनी विचार केला आता आम्हाला भजन करायचं, करता येते का? जे गेले ते गेले. आपण आहोत अजूनही या महाभयंकर काळातही, तर निश्चितच भगवंताने आपल्यावर काहीतरी कृपा केली असावी, देवाची इच्छा असावी का बाबा तू आणखीन जग आणि आणखीन जगून माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घे, हे त्याची इच्छा आहे म्हणून आपण आहोत. नाहीतर एवढ्या धकाधकीच्या काळामध्ये मरणं फार सोपं आहे, जगणं कठीण आहे. जगणं कठीण आहे, पण आपण जगून राहिलो हे भगवंताचे आपल्यावर फार मोठेसे उपकार आहेत. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. त्याच्या नामाचं पिस मनाला लावावं लागतं. तुकोबरायांना विचारलं, महाराज त्याचं नाम कसं घ्यावं लागतं, एकदा सांगता का आम्हाला? महाराज म्हटले, आम्ही दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदचं मणी बैसला. अहोरात्र आम्ही भगवंताचं भजन करतो. तुम्ही जशा पद्धतीने भजन केलं तशाच पद्धतीनं भजन आम्हालाही करायचं, एकदा सांगाल का? महाराज म्हटले, मग चला करा सगळ्यांनी एकदा हातवर. महाराजांनी सांगितलं म्हणून ना, ज्यांना असतील त्यांनी हातवर करा, नसतील त्यांनी करा. हाताने टाळी, मुखानं भजन. तुम्ही जर हाताने टाळी नाही वाजवली आणि हात असून जर खालीच ठेवले तर नामदेवाच्या कीर्तनात गोरोबा काकांचे हात गेलेले परत आले, आजच्या कीर्तनात हात गायब होते. हो, नाही वाजवली टाळी तर सगळ्यांनी आजूबाजूला ओट्यावर इकडे तिकडे बसलेले, बाहेर, हे जिथं जिथं जिथपर्यंत आवाज पोहोचत असतील सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करून भजन करा. विठोबा रखुमाई, करा आता अशात खाली शांततेत हात वर करून भजन करा म्हणायलाच लागतं, सांगावं लागतं. पण हात खाली करा म्हणायच्या आधी मिनिटात हात खाली होतं. हो, त्रास होतो ना. असं भजन जर तुम्ही अहोरात्र जर केलं, दिनरजनी असं भजन केलं ना, तर हे भजन केलं तर भजनच देवाला आवडतं. कारण देवानं सुंदर शरीर दिलं तरी कशा करता, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग व्यथा. या आयुष्यातल्या भवरोग ह्या व्यथा घालवण्याकरता भगवंताने तुला सुंदर नर शरीर दिलं, आणि ते कशा करता तर भजन करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा, अनेक प्रमाण सांगता येतील का देवानं आपल्याला भजन करण्याकरता सुंदर शरीर दिलं. मग काय काय म्हणतात, भजन करण्याकरता नाही, देवे दिला देह भोजना गोमटा, खाण्याकरता दिला. खाण्याकरता दिला का? नाही नाही, भोजन करण्याकरता नाही, तर भजन करण्याकरता दिला.
आणि भजनाने परमानंद प्राप्त होतो. म्हणूनच कथा आणि कीर्तनामध्ये भजन केलं पाहिजे. जसं भजन करता येईल तसं भजन करा. काही म्हणतील आम्हाला भजन करता येतं, पण असं म्हणतात की चांगला आलापा विलापात म्हणता आलं तर बरं वाटतं, जरा स्वराबिरात म्हणता आलं तर तेच भगवंतापर्यंत पोचते. तुकोबराय म्हणतात ज्याला गाता येते ना, गाता येईल तेनेची गावे. मग ज्याला गाता येते त्यानंच म्हणा, बाकीच्यानं काय नाही, ये र हरी हरी म्हणावे. हो, तुकोबराय म्हणतात अरे भजनाने परमानंद प्राप्त होतो. ज्याला गाता येते ना त्यानं असं काही गायन करावं, असं काही गायन करावं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी सर्व टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने शेव ब्रह्मरस आवडीने शेव ब्रह्मरस आवडीने श्रुती टाळ घोष ओढोनी आवाटा सुखम सुंदर ओढोनी आवाटा सुखम सुंदर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष अमरथ आवडीने शेव ब्रह्मरस आवडीने आवडीने लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. ज्याला सुंदर प्रकारचं गाता येते ना, आमच्या उद्धव महाराज सारखं, दादाराव महाराज सारखं असं गोड जे गायन करतात ना, त्यांनी सुंदर मृदंग लावावं, विणा लावावं, हो सुंदर राग रागिण्या घेऊन गायन करावं. हो, पण आता त्यांना गाता येते म्हणून बरं आहे. म्हणजे ज्यांना गाता येत नाही त्यानं, आम्हाला कुठं गाता येतं महाराज, गळाना मळा सोमवारचा पोळा, आम्ही काय करावं. महाराज म्हणतात तुम्ही नाराज होऊ नका. ज्याला गाता येत नाही ये र हरी हरी म्हणावे. तुम्ही नुसतं हरी हरी म्हटलं ना, तेही नाही तुझं दिदला नाही तुझं जरी दिदला सुस्वर येईल तैसा बोल राम कृष्ण हरी. हो, तुला नाही जर भगवंताने स्वर दिला ना, जाऊ दे, नको नाराज हो गड्या, पण रामकृष्ण हरी हे तर म्हणताय तर सहज आहे. राम म्हणता काय होय श्रम, काय श्रम होतो सांगा ना, त्याला काय लागतं, काही नाही. पण एक सांगू का, नाम फार सोपं आहे. हो, नाम फार सोपं आहे. आपण ऐकलं कथेमध्ये, फार सोपं आहे, पण जिभेवर येणं फार कठीण आहे. किती कठीण आहे, भयंकर कठीण आहे. बरं, ते नाम असंही काही नाही का आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे, कडू आहे, असंही काही नाही. नाम भगवंताचं किती नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. भगवंताचं नाम खूप चांगलं आहे, खूप गोड आहे, इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा का भांडगेची मन माझे केशवा का भांडगेची का भांडगेची सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी. सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी. इथं बसलेल्यांना विचार पडला असेल का खरंच इतकं सोपं नाम आहे, अमृतापेक्षा इतकं गोड नाम आहे, तरी आमची जीभ नाम घेत नाही. हा विचार तुम्हाला पडला की नाही? बरं, सगळ्यांनाच पडला, मला माहित आहे. तुम्हाला पडला काही नवल नाही. हो, मोठ्या मोठ्यांना हा प्रश्न पडला, म्हणून त्यांनी भगवंताला विचारलं डायरेक्ट, का देवा अरे तुझं नाव अमृतापेक्षा, आता अमृतापेक्षा काय गोड असू शकतं सांगा बरं, काय गोड असू शकतं? अमृतापेक्षा गोड दुसरं काहीच नाही.
पण अमृतापेक्षाही गोड असणारं भगवंताचं नाव आहे. पण देवा खरंच सांग, इतकं गोड तुझं नाव, पण मन माझे केशवा काबा न घे, का बरं घेत नाही माझं म्हणजे माझं मन तुझं नाव, का माझ्या जिभेवर तुझं नाव येत नसेल? तर निश्चितच आहे, जर भगवंताचं नाव जिभेवर येत नसेल तर आपलं निश्चितच पाप आहे की नाही. म्हणून पाप घालवण्याकरता तरी संतांच्या संगतीमध्ये राहून सतत सतसंगती करून भगवंताचे नामचिंतन घडावं, याच्याकरता भगवंताकडे अहोरात्र मागणी मागावं लागत असते. का देवा तुझं नाव माझ्या मुखात येऊ दे, तुझं नाव माझ्या मुखामध्ये येऊ दे. कारण का भगवंताच्या नावाशिवाय तरणोपाय नाही. हा भवसागर तरुण जर जायचा असेल तर भगवंताच्या नावाची जी नाव आहे त्या नावेतच बसावं लागतं, तरच तुम्ही हा भवसागर पार करू शकता. नाहीतर इथं कोणी कुणाचं नाही, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं आपलं असं कोणी नाही, म्हणून भगवंताचं नाव हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. दुसरं काहीही साधन करू नका. कारण काय, बाकी कोणत्याही साधनाच्या मागे लागाल तर तुम्ही भगवंतापर्यंत पोचाल न पोचाल, कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी येऊ शकतात. परंतु नाम साधन असं सोपं आहे का? याच्यात काही नाही. काही म्हणजे तुम्ही भगवंताचं नाव कधीही घेऊ शकता, कधीही घेऊ शकता. उठता बसता दळिता कांडिता सर्व काही करिता हरी बोला. काही करा, काही करा काम, मुखी म्हणा राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःख. काही काम करा, भगवंताचं नाव घ्या. बरं, त्याच्याकरता काही काळाची वेळेचं मर्यादा आहे का? काहीच नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हो, कधी घ्या, रात्री घ्या, अपरात्री घ्या, ब्रह्ममुहूर्तावर घ्या, दुपारचं घ्या, सकाळी घ्या, सायंकाळी घ्या, कधी घ्या. नामाचं फल जे आहे ते आहेच आहे. म्हणून तुम्ही घरी असा, शेतात असा, मंदिरात असा, गोठ्यात असा, रस्त्याने प्रवास करत असा, कधीही या. बरं, कोण घेतलं पाहिजे भगवंताचं नाव? असं आहे का स्त्रियांनीच भगवंताचं नाव घ्यावं, पुरुषांनी घेऊ नये? काही बंधन आहे का? काहीच बंधन नाही. पुरुषांनी घेतलं त्यांचाही उद्धार, स्त्रियांनी घेतला त्यांचाही उद्धार, लहान मुलाने घेतला त्यांचाही उद्धार. कोणीही घ्या. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. हो, कोणीही या आणि नामचिंतन करून आपला उद्धार करून घ्या. म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. आणि असं एकदा का मनाला पिसं लागलं आणि मग महाराज म्हणतात, कारण काय आहे ना, हा मृत्यू लोक आहे. इथला नियमच आहे, इथला नियम असा आहे का ज्याचं बारसं झालं त्याचं 13वं साजरं करावंच लागते. हो, करावंच लागते. ते तुम्ही हो म्हणा, नाही म्हणा, काही म्हणा. हो, तुम्हाला कितीही वाटू द्या का आपण अमरपट्टा लिहून आलो, आम्ही मरणारच नाही, असं किती जरी म्हटलं तरी एक दिवस प्रत्येकाला चौगाच्या खांद्यावर जावंच लागते. तुम्ही म्हणा नाही नाही, आत्ताच बंगला बांधला, आत्ताच 8च दिवस झाले बंगला बांधून झाला आणि मी अजून या बंगल्यात राहिलोय नाही, सुखाची एक झोप तर घेऊ द्या. नाही जमत आता. कोण दिवस येईल कसा, कोण दिवस येईल कसा, कोण दिवस येईल कसा, कोण दिवस येईल कसा. नाही याने हाता बरवता, बरवता, बरवता. कोण दिवस येईल कसा, कोण दिवस येईल कसा, येईल कसा. कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, नाही का? म्हणून काय, कोणता दिवस, कोणती वेळ कशी येईल काय सांगता येते मायबाप. म्हणून जावं लागतं. हे सगळ्यांनी पक्क गाठ. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. हे आयुष्य जे मिळालंय आपल्याला हे भाड्याचं घर आहे, हे भाड्याचं घर आहे. एक दिवस खाली करावंच लागते. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. भाड्याचं घर एक दिवस खाली कर म्हटलं का करावं लागतं. तू म्हणा नाही नाही आता आम्ही तर भाडं पूर्ण भरलं तुमचं, आता राहू द्या ना, दुसरं तरी आणून ठेवसालच ना घरात, आहे की नाही बरं, दुसरं तरी बसवणारच आहे की नाही इथं, मग त्यापेक्षा नाही जमत, एकदा रिकामं झालं चला. म्हणून माणसानं जीवन जगत असताना असं काही जीवन जगावं मायबाप का जीवन जगत असताना आपल्यापासून कुणाला त्रास होऊ नये आणि आपल्याला कोणी त्रास देऊ नये असं जीवन जगलं पाहिजे. आणखी मनुष्य जन्म एकदा मिळाला, आता पुन्हा मिळत नाही. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर नाही काही करता आलं तरी थोडाफार परोपकार केला पाहिजे. कारण काय, तुमची ओळख जर राहायची असेल, आपली ओळख कायम राहावी असं वाटत असेल, आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला लोक ओळखतात, पण आपण गेल्यावरही किमान 4-2 वर्ष तरी लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे ना. असं जर वाटत असेल तर आपल्याला कोणी ओळखत नाही मायबाप, आपण केलेलं कर्म आपलं लक्षात राहत असतं मेल्यानंतर. म्हणून असं काही चांगलं कर्म करून मरावं का जे कर्म केल्यानंतर आपण गेल्यानंतर आपण या जगाचा हसत हसत निरोप घ्यावा. आपण हसत हसत जगाचा निरोप घ्यावा आणि जग जेव्हा आपल्याला निरोप देतं ना तेव्हा जगाच्या डोळ्यात अश्रू असावे. असं कर्म करावं, असं जीवन जगावं, तर माणूस म्हणून जन्माला येऊन सार्थकता होईल. एक सांगू का, देव कधी आपला होईल कधी नाही होईल, देव आपण पाहिला नाही, पण आपण माणसातच देव पाहूया ना. कारण माणसातच देव आहे. कारण हे सगळं, ह्या सगळ्या जी मानवजात निर्माण केली, ही जी जीवसृष्टी आहे, हे सगळं काय आहे, भगवंताचेच अंश आहेत ना. यांच्यामध्येच वैष्णव जनतो तेने कही जे पीर पडाई जाणे. हो, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, दुसऱ्याच्या सुखात सुख माना. एवढं जरी जीवन जगता आलं ना चांगलं, तरी मनुष्य जन्माची सार्थकता होईल मायबाप. नाहीतर काय खरं आहे हो, नाहीतर पशुपक्ष्यासारखं जन्माला यायचं आणि मरायचं, हे सगळं चालूच आहे ना. हे सगळ्या उठापटा चालूच आहेत, पण हे कुठेतरी थांबावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय उत्तमाची उरे कीर्ती मागे, येरते माईका दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का मनुष्य जन्म मिळाला तर त्याला एक दिवस जावं लागतं हे निश्चित आहे. पण तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मरावं तर प्रत्येकाला लागतं, पण कीर्ती रूपानं उरावं का अपकीर्ती ठेवून उरावं हे ज्याच्या त्याच्या हातात स्वातंत्र्य आहे ज्याचं त्याला. पण तुकोबरायांची अशी इच्छा आहे का आपण असं काही जीवन जगावं का आपण जीवन जगतानाही आपलं नाव घ्यावं, गेल्यानंतरही नाव घ्यावं. असं कोणी आहे का? घेतात का माणसं नाव, पण मेल्यानंतर घेतात का? किती कसंही वागा तरी लोक काय नाव घेतात का? कोण नसते कोणाचं नाव घेत. तुकोबराय म्हणतात असं कसं काय म्हणता हो. अहो, समाज प्रत्येकाची दखल घेतो, पण जो स्वतःसाठी जगतो त्याचं कोणी आठवण काढत नाही, पण जे दुसऱ्यासाठी जगतात ना त्यांची मात्र त्या ठिकाणी आठवण काढल्याशिवाय राहत नाही. का त्यांनी जाळवणी संसार बैसलो अंगणी, स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली आणि दुसऱ्याचे संसार चांगलं व्हावं, दुसऱ्याचं जीवन समाधानी सुखी कसं होईल याचा मार्ग सांगण्याकरता अख्खं आयुष्य घालवलं परमार्थाकरता. असे साधू संत यांचे आजही आपण आठवण काढतो. असं कोण आहेत सांगा बरं. पहा, ज्यांचं आता आपल्याला भजन करायचं आहे, आयुष्य फार थोडं जगले, परंतु आजही आपण त्यांना विसरायला तयार नाही. वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला असेल ते ज्ञानोबाराय. आयुष्य फार थोडं जगले, 20-21 वर्षाचं आयुष्य, पण विसरतो का आपण? नाही. म्हणून माणूस किती 100 वर्ष जगला याला किंमत नाही, तो किती वर्ष जगला याला काही किंमत नाही, तो कसा जगला याला किंमत आहे. म्हणून ज्ञानोबाराय असतील, तुकोबराय असतील, नामदेव महाराज आदी करून संत मांडेवाडी असतील, या सगळ्यांनी आपण स्वतःसाठी जीवन नाही जगले तर दुसऱ्यासाठी जगले, परोपकारासाठी जीवन जगले. म्हणून आजही त्यांना कोणीही विसरायला तयार नाही, तर आपण तरी कसं काय विसरणार. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर
विठ्ठल